यांची भेट झाली। दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय सौर सहकार्यानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले। भारतात अक्षय ऊर्जा निर्मिती अत्यंत वेगानं होत असून 2030 पर्यंत 52% अक्षय ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट आम्ही साध्य करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। केवळ 3-4 वर्षांपूर्वी हे प्रमाण 13% इतकंच असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रानं आशियातला सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे असं सांगत या वर्षाअखेरपर्यंत राज्यात सौर ऊर्जेतून 16 गिगावॅट वीज उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यानं अत्यंत कमी काळात संपूर्ण ऊर्जा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे। शेतीचा संपूर्ण वीजभार सौर ऊर्जेवर हलवण्याचा निर्णय घेत आशियातली सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा योजना सुरू केली। महाराष्ट्रात PM सूर्यघर योजना उत्तमरित्या राबवली जात आहे। यातून सुमारे 4 गिगावॅट क्षमतेचं रूफटॉप सोलर संयंत्र कार्यान्वित होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। सौर ऊर्जा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नवी कंपनी स्थापन केली असून त्याअंतर्गत सुमारे 16 गिगावॅट सौर ऊर्जा निर्माण करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारा प्रकल्प पूर्ण करत असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रकल्पातून कृषीसाठी लागणारी संपूर्ण वीज सौर ऊर्जेतून मिळवण्याचा आशियातला सर्वात मोठा सौर ऊर्जा वितरण प्रकल्प भारतात राबवला जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। संपूर्ण जग भारताकडे